योजना जेव्हा गावात आली तेव्हा महिलांना गावात या योजनेबद्दल काहीच माहिती नव्हती। या योजनेची माहिती आम्हाला ग्रामपंचायतमध्ये बोलवण्यात आलं आणि आम्हाला या योजनेची माहिती हळूहळू देण्यात आली। आमच्या गावामध्ये ग्राउंड वॉटर इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन सेंटर आम्ही चालू केलेले आहे। त्यामध्ये आम्ही जलसाक्षर करत आहोत आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळे आराखडे आहेत। त्यामध्ये जल आराखडा असेल, जलालेख असेल, वॉटर बजेट असे वेगवेगळे आम्ही चित्राच्या रूपाने पण माहिती त्यात दिलेली आहे। त्यामुळे जेणेकरून जास्तीत जास्त त्याचा इफेक्टिव्ह लोकांपर्यंत प्रभाव व्हावा आणि यामध्ये आता महिलासुद्धा त्या पुरुषांपेक्षाही हिरिरीने त्याबद्दल बोलत आहेत। अगदी ग्रामसभेत असेल किंवा सगळ्या बाबतीत म्हणजे अगदी वॉटर सिक्युरिटी प्लॅन याबद्दल सुद्धा महिला बोलतात आणि त्यांचा त्यामध्ये सहभाग असेल किंवा सहभाग आहेच। आणि आपलं पाण्याचं सुद्धा कमीत कमी पाणी कसं वापरता येईल किंवा आपण जे सांडपाणी असेल त्याच्यावर सुद्धा कसं परसबाग तयार करू शकतो किंवा शोषखड्ड्यामध्ये ते सोडणे, ह्या गोष्टीसुद्धा गावामध्ये आता चांगल्या प्रमाणात होत आहेत आणि महिला पुरुषांच्या बरोबरीने यामध्ये आता जास्त सहभागी होत आहेत। याच्यावर आम्ही विहिरीच्या, बोरवेलच्या दररोज पडलेल्या पावसाच्या नोंदी ठेवतो आणि ही जे बोर्ड आहे ना, इथं वॉटर टेपच्या माध्यमातून आम्ही माहे आणि महिन्यातली सरासरी असेल, पाण्याची पातळी असेल, 3 महिन्यातली असेल, भूजल पातळी असेल, या इत्यादी सर्व बाबींचा आम्ही दैनंदिन आम्ही तर हिशोब लेखाजोखा गावाच्या माहितीसाठी आम्ही मांडत असतो। भूजल माहिती केंद्र असताना मग तिथं आमचे पेपर चालू झाले, अनेक मासिकं चालू झाली आणि त्याचबरोबर हे सर्व सिस्टीम वाटेल भूजलची हेही त्या अनुषंगाने ती येऊन त्यांना एक वेगळं स्थान मिळालं। आणि मग हे करत असताना पुन्हा आमच्या लोकसभा चर्चा झाली की याला आपण कुठेतरी कम पडतोय, अजून आपण पुढे जायचंय, ह्या भूजल पातळीसाठी अजून काम करायला म्हणून आम्ही गावोगावी भिंतीवर जिथं आम्हाला भिंत भेटेल त्याने आम्ही स्लोगन तयार केले। त्या पाण्याच्या बाबतीत वेगवेगळे स्लोगन लिहिले, वेगवेगळे चित्रकलाच्या माध्यमातून लोकांना त्याचं ज्ञान दिलं, जेणेकरून गावात बाहेरचं असेल किंवा आपल्या गावातली महिला असेल, शाळेतली मुलं असेल, इव्हन शाळेतल्या मुलांनाही आम्ही जाऊन मार्गदर्शन केलं। आणि मग हे जाता जाता मुलं सहजासहजी काय लिहिले म्हणून वाचत गेली। त्याचा असा परिणाम झाला, त्यामध्ये चर्चा व्हायला लागली। आम्ही त्यावेळेस त्याच्याकडे गेलो नाही, त्यांच्या स्वतःमध्ये बदल झाला। कमी वेळात आणि कमी पाण्यात आणि कमी कष्टात आपण या योजनेच्या माध्यमातून शेतात खूप पीक घेऊ शकतो। जेव्हा ही गोष्ट हळूहळू लक्षात येऊ लागली तेव्हा महिलांनी देखील आग्रहाने शेतात मल्चिंग पेपर, ड्रिपचा वापर सुरू केला। ऑफिसमध्ये मीटिंग होऊ लागल्या, चर्चा होऊ लागली, चर्चेतून बरेच निष्कर्ष निघू लागले, परंतु सर्व महिला मीटिंगला हजर राहू शकत नव्हत्या। त्यामुळं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा गप्पांच्या माध्यमातून या गोष्टी एकमेकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या। आज गावात 4 महिला एकत्र बसल्या तर शेतात विकास कसा होईल किंवा शेतीत अजून कोणतं काही नवीन करता येईल याबद्दल चर्चा करतात। भूजल माहिती प्रसारण केंद्रामुळे आम्हाला पाणी बचतीतून शेतीचा विकास करण्यासाठी व तसेच त्या सर्वमध्ये चर्चा करण्यासाठी एक भूजल माहिती प्रसारण केंद्र एक कच्ची जागा मिळाली आहे। त्यामुळे मला आता नक्कीच खात्री आहे की आमच्या गावाची वाटचाल ही कम्युनिटी लीड सस्टेनेबल ग्राउंड वॉटर मॅनेजमेंटकडे चालू आहे आणि आम्ही त्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ।